सूर्यवंशी यांना न्याय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई या मुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाला न्याय जातीयवादी प्रशासनाचा LLBचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता। पोलिसने कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं, अक्षरशः अमानुष मारहाण केली, त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती। पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला। हा LLBचा विद्यार्थी, याची एक्झाम होती। पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे, पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही। न्यायालयात सुद्धा त्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही। त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार, त्याच्यानंतर तेथील जे पोलीस प्रशासन, जेलचं, त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं, कॉम्बिंग केलं, ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्व याच्यात जबाबदार आहेत। तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी, ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना 50 लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी, दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर याची तीव्र प्रतिसाद येतील।